Yes. Acid value काय होते definition? Acid value of lubricating oil is the number of milligram of KOH to neutralize required free acid present in 1 gram of oil sample. आपल्याला प्रॉब्लेम बघायचे फक्त acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. हा फॉर्म्युला राइट करा. Acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. लिहिला फॉर्म्युला फास्ट. एकच फॉर्म्युला लिहा फक्त. ऍसिड व्हॅल्यू इज इक्वल टू काय लिहिलं बघा. Acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. लिहिलं. यश. यस सर झालं. यश आहेत का? ठीक आहे. हा फॉर्म्युला लिहिल्यानंतर बघा नेक्स्ट पार्ट. सेम फॉर्म्युला लिहा आणखीन एक. सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू सेकंड फॉर्म्युला सेम फॉर्म्युला आहे. सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ KOH रिक्वायर्ड इन ml इंटू नॉर्मॅलिटी इंटू 56 डिवाइड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम. कोणते दोन फॉर्म्युले सांगा. पहिला ऍसिड व्हॅल्यू, सेकंड फॉर्म्युला सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू कोणता आहे? सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ KOH रिक्वायर्ड इन ml इंटू नॉर्मॅलिटी इंटू 56 डिवाइड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम. लिहिला सेकंड फॉर्म्युला. Saponification value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. लिहिला. झालं सर. झालंय. मुलीमध्ये लिहिला फॉर्म्युला सेकंड. अश्विनी. लिहिले दोन फॉर्म्युले लिहिले असतील तर बघा. फर्स्ट प्रॉब्लेम आपण बघू. बघा प्रॉब्लेम फर्स्ट राइट करा. एन acid value determination experiment 8 gram of an oil sample required 2.9 ml of n by 10 KOH solution for neutralization of the phenolphthalein endpoint. Calculate the acid value of oil sample. First problem. हे लक्षात. परत एकदा बघा प्रॉब्लेम दिसतोय काय. प्रतीश. यस सर. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. An acid value determination experiment 8 gram of oil sample required 2.9 ml of n by 10 KOH solution for neutralization of the phenolphthalein endpoint. Calculate acid value of oil sample. राइट करा. लय झालं असेल तर सांगा. झालं लिहायचं. यस सर. मुलीमध्ये स्नेहल झाला प्रॉब्लेम लिहायचा. Yes sir.
बघा नेक्स्ट पार्ट परत एकदा बघा प्रॉब्लेम एकच लक्षात ठेवा परत तुम्हाला सॉल्व करता येते an acid value determination experiment 8 gram of oil sample require 2.9 ml of n by 10 QA solution for neutralization of phenolphthalein endpoint. Calculate the acid value of oil sample. Next, acid value is equal to volume of n by 10 KOH required in ml into 5.6 divided by weight of an oil taken in gram. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय दिलं बघा फॉर्म्युला लिहिलाय व्हॅल्यूम दिलंय 2.9 ठीक आहे त्यानंतर फॉर्म्युला लिहिला व्हॅल्यूम टाकला आणि वेट टाकलं वेट पण दिलं 8 ग्रॅम हा आता इथं नॉर्मॅलिटी काय n बाय 10 आहे म्हणून 5.6 आलं येईल का लक्षात नॉर्मॅलिटी काय 1 बाय 10 नॉर्मल आहे n बाय 10 म्हणजे काय 1 बाय 10 म्हणून या ठिकाणी काय आलं 5.6 बघा व्हॉल्यूम किती दिले 2.9 नेक्स्ट काय 5.6 डिवाइड बाय 8 काय येईल आन्सर ऍसिड व्हॅल्यू एकदम सोपा आहे फक्त मोठा दिसतोय प्रॉब्लेम तुम्हाला काय आन्सर येते सांगा फास्ट 2.03 2.03 हा ठीक आहे प्रगती येस सर काय आला आन्सर नाही सर अजून नाही काढलं एकदम सिंपल आहे 2.9 into 5.6 divided by 8 2.03 आले सर 2.03 येस 2.03 आता सॉल्व्ह करता येईल का हो फक्त तुम्हाला लक्षात काय आलं पाहिजे व्हॅल्यूम बघायचं त्या ठिकाणी व्हॅल्यूम किती आहे 2.9 त्यानंतर काय बघायचं नॉर्मॅलिटी 1 नॉर्मल असेल तर इथं काय येईल 56 येईल आणि त्यानंतर काय बघायचं आपल्याला वेट ऑफ ऑइल टेकन आता या ठिकाणी वेट किती दिले 8 ग्रॅम सॉल्व्ह करता येईल का तुम्हाला एखादा येस सर ठीक आहे तुम्हाला एक देतो प्रॉब्लेम नेक्स्ट सॉल्व्ह करा बघू आता या ठिकाणी नॉर्मॅलिटी जर 0.01 इंटू 56 करा बघा काय प्रॉब्लेम 1 ग्रॅम ऑफ ऑइल सॅम्पल सिंपल आहे 1 gram of an oil sample required 1 ml of 0.01 normal KOH for neutralization. Find the acid value of oil. बघा परत एकदा 1 gram of an oil sample काय 1 gram of an oil sample required 1 ml of 0.01 normal KOH for neutralization. Find the acid value of oil. सॉल्व्ह करता येते का बघा नसेल तर सॉल्व्ह करून देतो मी झाला सॉल्व 5.6 नेक्स्ट कोण म्हणते 0.56
बघा सर 0.56 आहे ना हा, सर. या ठिकाणी बघा तुम्हाला अगोदर सांगतो वेट किती आहे 1 ग्रॅम, नॉर्मॅलिटी काय आहे 0.01. आता या ठिकाणी 56 घ्यायचं पहिला फॉर्म्युला अप्लाय करायचा हा, आणि या ठिकाणी व्हॉल्यूम किती आहे 1 ml. आता बघा नेक्स्ट गिवन काय काय दिलंय बघा, टोटली असं व्यवस्थित लिहायचा फॉर्म्युला प्रॉब्लेम काय असेल ते. गिवन वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू 1 ग्रॅम, काय येईल वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू 1 ग्रॅम. नेक्स्ट सेकंड व्हॉल्यूम ऑफ 0.01 नॉर्मल KOH is equal to 1 ml. Next, normality is equal to 0.01 normal. Next, molecular weight of KOH 56. किती आहे molecular weight 56. आता मग फॉर्म्युला ऍसिड व्हॅल्यू इज इक्वल टू मोलिक्युलर वेटची आपल्याला गरज नाही किंवा या फॉर्म्युल्यामध्येच असतो मोलिक्युलर वेट. Acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. ज्याने राईट केलं नसेल त्यांनी लिहा. आणि आता आन्सर सांगा किती आहे. झिरो पॉईंट 0.56. सॉल्व करतात का सगळे. Yes, sir. येस सर. हा, अश्विनी काय आलं आन्सर 0.56. sir. 0.56. ठीक आहे. कुणाला काय डाऊट हो या प्रॉब्लेम मध्ये. काय डाऊट असेल तर सांगा फास्ट. नेक्स्ट थर्ड सोडवलं देऊ द्या का थर्ड. Yes, sir. प्रॉब्लेम लिहायचा व्यवस्थित, नसेल तर व्हिडिओ ऑन करून दाखवा प्रॉब्लेम सॉल्व केलाय का. थोडासा वेगळा दिलाय. फाइंड द ऍसिड व्हॅल्यू ऑफ व्हेजिटेबल ऑइल whose 10 ml required 4 ml of 0.01 normal KOH during the titration. Density दिली, density D is equal to 0.92. प्रॉब्लेम लिहा अगोदर. अशा टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातात एक्झामला. लिहायचं झालंय की सांगा. हा थोडासा वेगळा आहे, लक्षात येत नसेल तर मी सांगतो. हा झाला. यश यश आहे का नाही रे. प्रतीश. येस सर. लिहिलं. नेक्स्ट बघा. नेक्स्ट पहिल्यांदा आपल्याला वेट काढायचं आहे. त्यासाठी लिहायला लावला तुम्हाला प्रॉब्लेम. वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. आता डेन्सिटी काय दिले 0.92, व्हॅल्यूम काय 10, म्हणजे काय येईल 9.2. थोडासा वेगळा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी तुम्हाला दिला होता. काय लिहिलं बघा. वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू, सिंपल आहे, वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. मग काय आली डेन्सिटी 0.92 इंटू 10 इज इक्वल टू 9.2. आलं. वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम इज इक्वल टू 0.92 इंटू 10 इज इक्वल टू 9.2. 0.92 into 10 is equal to 9.2. 9.2 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 into 10 is equ
हां झालं कम्प्लीट. हां आता आपल्याला काय मिळालं, वेट मिळालं, नॉर्मॅलिटी मिळाली आणि व्हॅल्यू मिळाली. तर व्हॅल्यूम ऑफ KOH इज इक्वल टू काय येईल 4 ml. नॉर्मॅलिटी काय आली 0.09. हां सोडवा बरं. मग काय येईल T1 वेट ऑफ ऑइल आपण डिटरमाइन केलं, डेन्सिटी इंटू व्हॅल्यू इज इक्वल टू 0.92. काय आलं 0.92 इंटू 10 इज इक्वल टू 9.2. Volume of KOH is equal to काय लिहिलं बघा, volume of simple volume of KOH is equal to 4 ml. Normality is equal to 0.01 normal. Next formula acid value is equal to काय येईल बघा, acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. कोण सांगते सर? सर आन्सर येते 0.243. हां ठीक आहे, आणखीन सोडवू दे. झालं कंप्लीट. Yes, sir. हां काय आलं आन्सर? 0.243. बघा नेक्स्ट ज्यांनी सॉल्व केलं नाही त्यांनी लिहा वेट ऑफ ऑइल इज इक्वल टू D इंटू P इज इक्वल टू 0.92 इंटू 10 इज इक्वल टू 9.2. Volume of KOH is equal to 4 ml. Normality is equal to 0.01 normal. Acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. 4 into 0.01 into 56 divided by 9.2. काय आलं is equal to acid value is equal to 0.243. येते काय वेळ आन्सर एवढं? येस सर. Yes, sir. ठीक आहे, सगळ्यांनी सॉल्व करायचे. आता तुम्हाला 3 सोडवले, सोडवायला येतोय. ठीक आहे नेक्स्ट. हां 4th सोडवा. हां फाइंड ऍसिड व्हॅल्यू ऑफ 3 ग्रॅम ऑफ ऑइल विच रिक्वायर्ड 2 ml ऑफ 0.025 नॉर्मल KOH टू न्यूट्रलाइज फ्री ऍसिड फ्रॉम ऑइल गिवन. हां सॉल्व करा, आन्सर सांगा. हां A55 वैष्णवी आहेत का? वैष्णवी A53. अरे आन्सर विचारत नाहीत, प्रेझेंट आहेत का तुम्ही? A55. हां कोण सांगताय आन्सर फास्ट? 0.7. 0.7. बॉईज मुलामध्ये
प्रतीश आंसर. हा प्रतीश. तर कॅल्क्युलेट करते थांबा. हा. सर 0.3589. तर ठीक आहे नेक्स्ट बघू आपण. हा निकिता 45. यस सर कॅल्क्युलेट करते. हा साक्षी हे 49. एक मिनिट सर कॅल्क्युलेट करते. शिवानी हे 50. 0.4 आले सर. 0.46. हा सर 0.46 येते. येस सर 0.46. 0.46. ठीक आहे बघू आपण कंटिन्यू. ज्यांना लिहिता आलं नाही बघा त्यांनी लिहा. वेट ऑफ ऑइल 0.46. weight of oil is equal to 3 gram. Normality is equal to 0.0125 normal. Volume of KOH is equal to 2 ml. मग काय येईल? Acid value is equal to 2 into 0.01 into 25 into 56 divided by 3. Acid value is equal to 0.46. ठीक आहे. आता हे सॉल्व करा. कोण आन्सर सांगते बघू. 5 gram of liver oil sample required 11.3 ml of 0.1 normal KOH. आपल्याला फक्त काय वेट त्यानंतर काय व्हॅल्यू आणि नॉर्मॅलिटी एवढीच आवश्यकता आहे. आणि त्याचा फॉर्म्युला काय फॉर्म्युला कोण सांगते बघा परत एकदा. परत बघू आपण फॉर्म्युला. हे सॉल्व करा आणि ज्याने आन्सर सांगित नाही त्यांना विचारत आहोत. पवन सोडवतोय काय? 63. येस सर सोडवतोय. हा आन्सर सांगतायत पवन आता. पवन सर आन्सर 12.656 आलं. 12.656. नेक्स्ट कोण सांगते बघू आणखी नंबर. हा सर 12.65 येते. 12.56. ठीक आहे. 12.65. 12.65. ज्याने सॉल्व केलं नाही त्याने बघा काय दिले हो. वेट ऑफ KOH दिलाय. वेट ऑफ KOH is equal to 5 gram. Given weight of KOH is equal to 5 gram. Normality is equal to 0.1 normal. Volume of KOH is equal to 11.3. Acid value is equal to volume of KOH required in ml into normality into 56 divided by weight of oil taken in gram. Kyle answer is equal to 11.3 into 0.1 into 56 divided by 5 is equal to 12.65. ठीक आहे. केलं लक्षात. नेक्स्ट सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू. तर प्रॉब्लेम तुम्हाला दिसताना मोठा दिसते पण आन्सर खूप स्मॉल आहे.
काय म्हटले बघा, सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू. A determination of saponification value of vegetable oil. 25 gram of oil sample was repluxed with 50 ml of alcohol and 50 ml of 0.5 normal alcoholic KOH. To get the endpoint 10 ml, 0.5 normal HCl was required. The blank reading obtained was 26 ml. Find the sap value of oil. आता याच्यामधून आपल्याला काय डिटरमाइन करायचं बघा. पहिल्यांदा काय काढायचं आहे, फर्स्ट काय काढतो आपण, वेट ऑफ ऑइल सॅम्पल. काय काढले बघा, पहिल्यांदा गिवन काय दिले आपल्याला, वेट ऑफ ऑइल सॅम्पल. आता या ठिकाणी 2.5, या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, 2.5. वेट ऑफ ऑइल सॅम्पल काय, 2.5. व्हॅल्यूम ऑफ 0.5 नॉर्मल HCl, म्हणजे नॉर्मॅलिटी काय आली, 0.5 आली, आणि ते व्हॅल्यूम किती आहे, 10 आहे. हे लक्षात. नेक्स्ट याला आपण काय म्हणतो, बॅक रिडिंग. काय म्हणते बघा, व्हॉल्यूम ऑफ 0.5 नॉर्मल HCl रिक्वायर्ड फॉर मेन, त्याला आपण काय म्हणतो, बॅक टायट्रेशन. A इज इक्वल टू 10 ml. सेकंड ब्लँक रिडिंग, ब्लँक टायट्रेशन रिडिंग B. आता या ठिकाणी काय, ब्लँक आणि बॅक कोणाला म्हणायचं, जे मोठं आहे त्याला ब्लँक म्हणायचं, जी छोटी व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो, बॅक. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी काय, नॉर्मॅलिटी. नॉर्मॅलिटी किती, 0.5. आता बघा, लिहित आहे अगोदर, हे रिप्लाय द्यायच ना, Yes, sir. लिहित आहे, यस सर लिहितो. लिहून घे. आदित्य झालं कंप्लीट? नो सर, 1 minute. झालं सर. बघा काय दिले, वेट ऑफ ऑइल सॅम्पल 0.5 ग्रॅम, व्हॉल्यूम ऑफ 0.5 नॉर्मल HCl रिक्वायर्ड फॉर मेन, बॅक टायट्रेशन A इज इक्वल टू 100 ml, ब्लँक टायट्रेशन B इज इक्वल टू 26. नेक्स्ट, टू फाइंड द सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू. फॉर्म्युला काय हो, सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू B मायनस A. आता या ठिकाणी फक्त एक सिंपल आयडिया लक्षात ठेवायची, जी मोठा आहे त्याला B म्हणायचं, जे छोटा आहे त्याला A. नॉर्मॅलिटी आणि वेट. तर या ठिकाणी मोठं जे ब्लँक आहे ते 26 आहे, स्मॉल बॅक आहे 10 आहे, नॉर्मॅलिटी वेट आहे, नॉर्मॅलिटी 0.5 आहे आणि वेट 2.5 आहे. येईल आन्सर. व्हॅल्यू टाका. फॉर्म्युला सॅपोनिफिकेशन व्हॅल्यू और सॅप व्हॅल्यू इज इक्वल टू B मायनस A, काही B मायनस A इंटू N इंटू 56 डिवाइड बाय W, काय इज इक्वल टू
26 minus 10 into 0.5 into 56 divided by 2.5. काय आला आन्सर? 179.2. हा, काय आला आन्सर? 179.2. येईल लक्षात? परत एकदा, सॅपनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू b minus a into n into 56 divided by w is equal to 26 minus 10. 26 minus 10 into 0.5 into 56 divided by 2.5. सॅपनिफिकेशन व्हॅल्यू इज इक्वल टू 179.2. ठीक आहे, आता सॉल्व करा तुम्ही, येईल का बघा. 2 ग्रॅम सेकंड लिहिलं, झाला कंप्लीट बघा. कंप्लीट झालं. हा, कोण आन्सर देते? अश्विनी. हा, प्रतीश. झालं सर. झालं, ठीक आहे. नेक्स्ट लिहिता, सॉल्व करा. 2 gram of oil was saponified by 0.5 normal alcoholic KOH. The mixture required 6 ml of 0.5 normal HCl. The blank titration reading is 80 ml. Calculate a saponification value. Weight of oil sample is equal to 2 gram. Second, blank titration B is equal to 18 ml. Blank titration A is equal to 6 ml. जे मोठा आहे त्याला आपण ब्लँक म्हणतो, जे छोटा आहे त्याला आपण काय म्हणतो? ब्लॅक. आणि नॉर्मलिटी किती आहे? 0.5. सॉल्व करा, आन्सर सांगा. स्नेहल, काय आला आन्सर? सोडवता का स्नेहल? हाँ, प्रज्ञा. 828 आंसर. येस सर, 1 minute. हाँ. हॅलो सर, हाँ, 168 आले सर. 168. 168. ठीक आहे. हाँ, प्रीती किती आले आन्सर? हाँ, प्रतीश. 168. ठीक आहे. आदित्य. आदित्य आन्सर काय आला? 1 minute सर, कॅल्क्युलेट करायला. हाँ. पवन 63. येस सर, 168 आले. हाँ, ठीक आहे, बघू आपण. ज्यांनी लिहिलं नाही त्यांनी लिहा. येस सर, 168. Weight of an oil sample काय आलं? 2 gram. Blank titration B is equal to 18 ml. Back titration A is equal to 6 ml.
Normality of KOH is equal to 0.5 normal. काय येईल formula? Saponification value is equal to simple आहे. Saponification value is equal to B minus A into N into 56 divided by W. काय येईल 18 minus 6 into 0.5 into 56 divided by 2 is equal to 168. Next, कोण सोडवते बघा आता? हा सोडव. Saponification. Next, 1.2 gram of oil was saponified with 50 ml of 0.1 normal KOH. After refluxing, the mixture required 7.5 ml of 0.1 normal HCl for neutralization. Find saponification value. आता या ठिकाणी काय W दिलाय 1.2, नॉर्मॅलिटी दिलाय 0.1. आता 50 ml 7.5 ml. जे मोठा आहे त्याला ब्लँक, जे छोटा आहे ब्लँक म्हणजेच बी, आणि बॅक असेल तर त्याला आपण ए म्हणतो 7.5. हा, आन्सर काढा. कोण काढते बघू? वन 983. ठीक आहे, बघू आपण. नाही, आदित्य म्हणताय 34. नेक्स्ट, प्रतीश सांगतायत आन्सर. प्रतीश. येस सर, कॅल्क्युलेट करतो. हो. $34.5. ठीक आहे. अरे सिंपल आहे. W काय आहे 1.2 आहे. लार्ज रीडिंग B काय आहे 50 आहे. स्मॉल रीडिंग A काय आहे 7.5. नॉर्मॅलिटी काय आहे 0.1. आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं सॅपनिफिकेशन व्हॅल्यू. 198.33. हा 190. हा 198.33. हा, आता बरेचशे लोकांचे दोन ग्रुप झाले. पहिला ग्रुप काय म्हणतोय 198.33. सेकंड ग्रुप म्हणतोय 34.5. 190.3 सर. सिंपल आहे. कॅल्क्युलेशन काय आहे बघा. W काय आहे 1.2. नेक्स्ट, नॉर्मॅलिटी N काय 0.1. यानंतर B काय आहे 50 ml 50 आणि A काय 7.5. आणि याच्यामध्ये त्या सॅपॉलिच्या फॉर्म्युल्यामध्ये टाका. 34 वाले येते का लक्षात? येस सर. हा, आन्सर येते का 198? आदित्य येस सर, येस सर, येस. येत आहे. काय चुकून झाली होती? सर मिस्टेक माझं B मायनस एम एस झालं. हा, D मायनस A म्हणून. गुड. मग राहिलेल्यांचं पण तसंच झालं. ठीक आहे. हा चौथा सोडवा या ठिकाणी. 1.55 gram of oil is saponified with 20 ml of 0.2 normal alcoholic KOH. After replacing mixture, it requires 50 ml of 0.2 normal HCl. Find saponification value. आता W आहे 1.55. नेक्स्ट, नॉर्मॅलिटी काय 0.2 नॉर्मल. लार्ज काय 20. B हा 20. स्मॉल A हा 15 ml 15 ml. सॉल्व करा. 41.93. ठीक आहे, सोडवू द्या बघा. ठीक आहे, सोड. सर 36.129. ठीक आहे, सोडवू द्या बघा. 36.12.
36.1. Yes, sir. 36.129. 129. हा ठीक आहे. नेक्स्ट कोण सोडवते बघू आता. सॅपॉनिफिकेशन चे भरपूर झाले. आता ऍसिड व्हॅल्यूज एखादं बघू. हा 36.129. ठीक आहे. आलं का बघा लास्ट सायन्स प्रॉब्लेम, त्याचा आन्सर कोणाला सॉल्व्ह झाला नसेल तर बघा. झाले. हा रोल नंबर 1 आहेत का बघा. 9 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 एक absent आहे. 18 19 20 एक absent आहे. 21 22 23 24. ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका अटेंडन्स आजच्या दिवस. उद्यापासून बघू आपण. अटेंडन्स चॅट बॉक्सला टाका आजच्या दिवस. हा चला काय सॉल्व. काय डाऊट आहे का कुणाला. ऍसिड व्हॅल्यू सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू हे काय विचारले लास्ट प्रॉब्लेम. हा हा लिहिलंय सगळ्यांनी. अरे ऍसिड व्हॅल्यू सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू मध्ये कुणाला काय डाऊट आहे का. नो सर. हा परत एकदा दोन्ही फॉर्म्युले बघा. सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू असेल तर B मायनस A इंटू N इंटू 56 डिवाइड बाय W. स्मॉल मध्ये लक्षात ठेवायचं. जी लार्ज व्हॅल्यू आहे त्याला आपण B म्हणतो ब्लँक टायट्रेशन. जी स्मॉल व्हॅल्यू आहे त्याला आपण काय म्हणतो A किंवा त्याला आपण काय म्हणतो बॅक टायट्रेशन. N म्हणजे काय नॉर्मॅलिटी दिलेलं असतं सगळं. वेट काय 56 डिवाइड बाय W. आपल्याला तीनच व्हॅल्यू टाकायचे. एकदम सिंपल 2 मिनिटांमध्ये कॅल्क्युलेशन होतं. B मायनस A इंटू N डिवाइड बाय W. मग काय आणि याला आपण काय म्हणतो सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू. हे लक्षात. आणि त्याच्या अगोदर आपण काय बघितलं होतं ऍसिड व्हॅल्यू. सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यू त्याचे प्रॉब्लेम्स बघितले. त्याच्या अगोदर आपण काय बघितले सॅपॉनिफिकेशन व्हॅल्यूच्या अगोदर आपण काय बघितलं होतं ऍसिड व्हॅल्यू. बघा ऍसिड व्हॅल्यूचा काय फॉर्म्युला होता. ऍसिड व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ KOH रिक्वायर्ड इन ml इंटू नॉर्मॅलिटी इंटू 56 डिवाइड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम. आता मला फॉर्म्युले न बघता कोण सांगते हो जर मी स्लाइड चेंज केली. फॉर्म्युले मला न बघता कोण सांगू शकताय. हा किंवा 1-2 मिनिटांमध्ये फॉर्म्युले करा. झालेत का सगळ्यांचे फॉर्म्युले. नसेल तर करा. ऍसिड व्हॅल्यू इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ KOH रिक्वायर्ड इन ml इंटू नॉर्मॅलिटी इंटू 56 डिवाइड बाय वेट ऑफ ऑइल टेकन इन ग्रॅम.